नमस्कार. सरकारने एका माणसाला कान्हाचा भूतकाळ खणून काढायला सांगितलेला असतो आणि त्या माणसाने त्याचं काम चोख केलेलं असतं. तो रातोरात सरकारला फोन करतो आणि सरकारला म्हणतो, सरकार, तुमचं काम झालंय, तुम्ही लवकरात लवकर मला भेटायला या. तेव्हा लगेच सरकार बोलते, हे बघ, काम अगदी चोख पाहिजे, नाहीतर मी आल्यानंतर म्हणशील हे एवढंच झालंय तर मला चालणार नाही. तेव्हा तो माणूस बोलतो, सरकार, तुम्ही मला काम सांगितलंय, मी तुमचं काम अगदी चोख केलंय, तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त लवकरात लवकर या, जेणेकरून मी तुमच्या हातात पुरावे देईन. तेव्हा सरकार बोलते, ठीक आहे, माझ्या बंगल्याच्या बाहेरच येऊन मला भेट आणि अजिबात काळजी करू नकोस कोणत्याच गोष्टीची. तेव्हा मात्र तो माणूस बोलतो, ठीक आहे सरकार, मी लगेच येऊन तुम्हाला भेटतो. आणि तो माणूस सरकारच्या बंगल्याबाहेर आलेला असतो. तेवढ्यात सरकार सुद्धा बाहेर आलेली असते आणि सरकार मोठ्याने बोलते, कुठे आहे, काम अगदी चोख झालंय ना, दाखव, पटकन दाखव, माझ्याकडे वेळ नाहीये, लवकरात लवकर मला त्या कान्हाला संपवायचंय. जोपर्यंत मी त्या कान्हाला संपवत नाही ना, तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, अहो सरकार, तुम्ही माझं काम बघितलं ना की तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. म्हणजे तुमचा 25 वर्षापूर्वीचा भूतकाळ तुमच्या समोर येणार आहे. हे ऐकल्यानंतर सरकार बोलते, भूतकाळ, असा कोणता भूतकाळ आहे, मला सुद्धा बघायचा आहे. आणि त्याच वेळेला लगेच तो माणूस स्वतः जवळचा व्हिडिओ सरकारला दाखवतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर सरकारच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सरकार म्हणते, हे कसं काय शक्य आहे, म्हणजे एवढं मोठं भयानक सत्य माझ्यापासून लपवलं गेलं. मुळात मी सरकार आहे, सरकार, हे सत्य माझ्यापासून लपलंच कसं काय. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, काय आहे ना सरकार, आता तुमच्यामध्ये पहिल्यासारखा दम राहिला नाही, म्हणूनच तर तुम्हाला कोणी येतं आणि फसवून जातं आणि तुम्ही मात्र चांगलेच फसता. हे ऐकल्यानंतर सरकार सटकन अशी कानाखाली त्या माणसाच्या लगावते आणि त्याला म्हणते, मी सरकार आहे, सरकार, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही आणि परत जर का असं बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला संपवून टाकेन. हे ऐकल्यानंतर तो माणूस बोलतो, पण माझे पैसे. त्यावेळेला सरकार त्याच्या तोंडावरती पैसे मारते. तो माणूस तिथून निघून गेलेला असतो. सरकार मात्र खूप खुश असते. ती म्हणत असते, कान्हा, 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 तू माझ्याच घरात शिरून माझाच बदला घेण्यासाठी, माझ्याच वरती वार करण्यासाठी माझ्याशी खोटं बोलून सखीशी लग्न केलंस. पण कान्हा, आता मात्र तीच सखी तुला घराबाहेर कशी काढते ना ते बघ. कान्हा, तू माझा भूतकाळ खणून काढलास, माझ्या समोर त्या तेजस्विनी कामतला उभी केलीस, पण आता मात्र तुझी वाट लागली. कारण ही ही जी सरकार आहे ना, ती प्रत्येक गोष्टीचा मोबदला घेतेच आणि आता मात्र तुझी अशी काही वाट लागली ना की तू कधी स्वतःला सावरू शकणार नाहीस. तेवढ्यात मात्र ती तिच्या रूम मध्ये आलेली असते. इकडे तिने काही गुंडांना फोन केलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं, मी जे सांगते ते तसंच झालं पाहिजे, पुन्हा मला गोंधळ नको, आणि जर का काही गोंधळ केलात ना तर मात्र तुम्ही संपलात. हे ऐकल्यानंतर ती माणसं बोलतात, सरकार, अहो काळजीच करू नका, इतके वर्ष तुम्ही आम्हाला सगळं काम सांगताय, आमच्याकडून कधी काही वाईट झालंय का, तुमचं काम अगदी चोख होणार, पण मला एक कळत नाही सरकार, त्या बाईला किडनॅप का करायचंय. तेव्हा लगेच सरकार बोलते, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं काम करायचं, माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, आणि तसा जर का प्रयत्न केलात ना तर मात्र तुमची वाट लागेल. तेव्हा तो माणूस बोलतो, तुम्ही काळजी करू नका सरकार, तुमचं काम अगदी चोख होऊन जाईल, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, सगळे काही पुरावे तुमच्या हातात असणार आणि त्या बाईला किडनॅप सुद्धा आम्ही करणार. तेव्हा लगेच सरकार फोन ठेवते आणि सरकार स्वतःशीच बोलते, कान्हा, तू माझं राज्य संपवायला निघालास, पण आता मात्र तू हादरशील, कारण तुझं राज्य मी असं काही हलवणार आहे ना की तुला कळणारच नाही. तेवढ्यात मात्र इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सरकारचे गुंड किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेर उभे असतात आणि त्याच वेळेला अपर्णा बाहेर आलेली असते.
त्यावेळेला ते गुंड बोलतात, चला पटकन कोण नाहीये तोपर्यंत आपला डाव साधूया, नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल. लवकरात लवकर आपल्याला या बाईला किडनॅप करायचं आहे. आणि त्यातला एक गुंड जाऊन अपर्णाच्या तोंडावरती रुमाल ठेवतो आणि तिला बेशुद्ध करतो. आणि लगेच अपर्णाला तिथून घेऊन गेलेले असतात. त्याच वेळेला इकडे कान्हाला कसं तरी होतं. कान्हा स्वतःशीच बोलतो, असं का वाटतंय मला, असं का वाटतंय मला कळतच नाहीये, माझ्या जीवाची घालमेल का होते. तेवढ्या तिथे सखी आलेली असते. सखी कान्हाला बोलते, कान्हा काय झालं, कान्हा तुला एवढा घाम का फुटलाय. तेव्हा कान्हा बोलतो, काही नाही. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा तुला बरं नाही का वाटत आहे, कान्हा जरा तू आराम कर. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, नाही सखी मॅडम, 1 मिनिट थांबाल का, मला एक फोन करू देत. त्यावेळेला लगेच सखी तिथे उभीच असते. त्यावेळेला कान्हा बोलतो, सखी मॅडम प्लीज तुम्ही जरा बाहेर जाताय, माझ्यासाठी जरा चहा आणताय का, मला जरा कसं तरीच होतंय. तेव्हा लगेच सखी बोलते, हो कान्हा मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. डॉक्टरांना बोलवू का, तुला बरं नाही वाटत आहे. तेव्हा कान्हा बोलतो, त्याची काही एक गरज नाही. आणि सखी तिथून निघून गेलेली असते. तर इकडे कान्हाने माईंना फोन केलेला असतो. त्यावेळेला माई फोन उचलते आणि कान्हाला बोलते, कान्हा अरे काय झालं. त्यावेळेला कान्हा बोलतो, माई माई मला लवकरात लवकर सांग, आई कुठे आहे. त्यावेळेला लगेच माई बोलते, आई, अरे अपर्णा तर इथेच असेल कुठेतरी, बाहेर गार्डन मध्ये फिरत असेल. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, माई प्लीज तू लवकरात लवकर जाऊन बघ ना, आई तिथे आहे का. त्यावेळेला लगेच ती बोलते, कबीर काय झालंय, कबीर तू एवढा अस्वस्थ का आहेस, मला कळतच नाहीये. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, माई का कुणास ठाऊक पण जीवाची खूपच घालमेल होते, खूप भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही उद्ध्वस्त होणार. त्यावेळेला लगेच माई बोलते, असं काही होणार नाही आणि असा कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नकोस. कान्हा आता आपली वेळ आली आहे. त्यावेळेला कान्हा बोलतो, माई प्लीज तू लवकरात लवकर, आई बाहेर आहे का एवढं फक्त बघ. त्यावेळेला लगेच मोठ्यानी माई बोलते, कान्हा कान्हा तू शांत हो, मी आलेच बघून. आणि लगेच माई तिथून निघून गेलेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की माई बाहेर येताच गार्डन मध्ये तिला कोणीच दिसत नाही. त्यावेळेला कान्हा बोलतो, माई काय झालंय, माई तुझा आवाज का बंद झालाय, मला सांग ना, आई तिथे आहे का. त्यावेळेला माई बोलते, अरे थांब जरा शोधू देत मला. आणि ती अपर्णा अपर्णा अशी हाक मारत असते. पण अपर्णाचा आवाज मात्र तिच्या कानावरती पडतच नसतो. त्यावेळेला माई खूपच घाबरते. त्यावेळेला कान्हा बोलतो, माई काय झालंय, आई नाही आहे ना, मला माहितीच होतं आईच्या जीवाला धोका आहे. माई माई आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच माई बोलते, म्हणजे जीवाला धोका आहे म्हणजे. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, त्या सरकारच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात, तिला मी कोण आहे हे नक्कीच कळालंय आणि तिने हा खेळ रचलाय. आता आपल्याला सावधगिरीने पुढचे पाऊल उचलावे लागते. तेव्हा लगेच माई बोलते, या वेळेला जर का तिने माझ्या अपर्णाला काही करण्याचा प्रयत्न जरी केला तर कबीर मी विसरून जाईल, मी तिचा खून करेन, खून. त्यावेळेला लगेच कबीर बोलतो, माई माई तू शांत हो, आता जे काही करायचंय ते मी करणार, तुला शांतच राहावं लागणार. माई आपल्याकडून कोणतंही चुकीचं पाऊल पडता कामा नये, जेणेकरून आईच्या केसाला सुद्धा धक्का लागेल. कारण सरकार कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि तिचा जर का बाजार आपल्याला उठवायचा असेल तर आपल्याला नक्कीच हे आपल्या पद्धतीनेच करावं लागणार. तेव्हा मात्र माई बोलते, पुन्हा एकदा तिने माझ्या घरातलं सुख हिरावून घेतलं. आधी माझ्या लेकाला तिने मारलं आणि आता मात्र ती माझं घरच उद्ध्वस्त करतेय. कान्हा मला तिला सोडायचं नाहीये, मला तिला संपवायचं आहे. त्यावेळेला कान्हा बोलतो, माई तू रडायचं नाही अजिबात, तू शांत राहा, मी तिचा बाजार लवकरात लवकर उठवेल. इकडे सरकार मात्र बेडरूम मध्ये खूपच खुश असते. ती म्हणत असते, झालं काम, अगदी चोख झालं. इतके वर्ष माझ्यापासून जे सत्य लपून होतं ते सत्य आता माझ्या समोर आलं. काय कबीर किर्लोस्कर, कसं वाटलं. तेवढ्यात तिथे कान्हा आलेला असतो. त्याच वेळेला सरकार मोठ्याने बोलते, कान्हा तू तू इथे काय करतोयस. त्यावेळेला कान्हा बोलतो, हे बघा सरकार, उगाच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, एक मिनिट, कुणाच्या वाटेला नक्की जायचं नाही, कान्हा महाडिकच्या वाटेला की कबीर किर्लोस्करच्या.
हे ऐकताच कान्हा चक्रावतो आणि बोलतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्यात. तुम्ही माझ्या वडिलांना मारलत म्हणून तर मी तुमचा बदला घेण्यासाठी इथे आलोय. मी तुम्हाला संपवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. मी तुमचं आयुष्य पूर्णपणे धुळीस मिळवणार. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या आईला गायब केलं म्हणजे तुम्ही जिंकलात? तुम्ही अजून कबीर किर्लोस्करला ओळखलं नाहीत. कबीर किर्लोस्कर इकडचं जग तिकडे करेल पण त्याच्या आईसाठी काहीही करेल. कोणत्याही थराला जाईल हे तुम्हाला अजून माहिती नाही. तेव्हा मात्र सरकार हसायला लागते आणि सरकार बोलते, कबीर कबीर कबीर, वाह, खरंच मजा आली. म्हणजे या जगात माझ्यासारखे सुद्धा कोणीतरी प्लॅन आखू शकतो. या गोष्टीवरती माझा विश्वास बसला. पण एक सांगू का कबीर, अरे संपलं रे, सर्व संपलं. कारण तुला काही गोष्टी माहितीच नाहीयेत. अरे मी सरकार आहे, सरकार. सरकारशी डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. कारण तो प्रयत्न कसा भारी पडतो ना हे तुला माहितीच नाहीये कबीर. त्यामुळे माझ्या नादाला तर तू लागायचंच नाहीस. त्यावेळेला कबीर बोलतो, हे बघा, मला तुमच्या नादाला लागायचं नाहीये, पण माझ्या आईच्या जीवाला जर का काही झालं ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. तेव्हा मात्र सरकार बोलते, लाज नाही वाटत? हे बघ, माझ्याशी शहाणपणा जर का करत असशील ना तर स्वतःच खड्ड्यात पडशील. आणि आता तर काय, तुझी आई माझ्या ताब्यात आहे. त्यामुळे माझ्या वाटेला तर जायचा प्रयत्नच करायचा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला कान्हा सरकारला बोलतोस, एक गोष्ट लक्षात ठेवायची सरकार, जर का माझ्या आईच्या बाबतीत काही उलटसुलट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुम्हाला संपवेन, मी विसरून जाईन. तुम्ही माझ्या आईला किडनॅप केलं. तेव्हा मात्र सरकार बोलते, कान्हा कान्हा रे, शांत हो, नको एवढा हतबल होऊस. आणि काही गरज नाही हतबल व्हायची कान्हा, शेवटी सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा कान्हा बोलतो, आता खेळाला मजा येणार. आणि कान्हा तिथून निघून जातो. सरकार मात्र चकित पडलेली असते. ती स्वतःशीच बोलते, एवढं सगळं झालं याच्या बाबतीत तरी सुद्धा हा माझ्या समोर एवढा ताटपणे कसा काय बोलू शकतो? नक्कीच याच्याशी काहीतरी असं आहे जे तो मला सांगत नाहीये. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सरकार अपर्णाला भेटायला त्या अड्ड्यावर आलेली असते. आणि अपर्णा जेव्हा सरकारला बघते तेव्हा मात्र ती खूपच घाबरते. तिला खूप रडायला येतं. ती तिच्या अंगावर धावून जात असते. तेव्हा मात्र सरकार जोरात तिला ढकलून देत म्हणते, माझ्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही या. कोण समजतेस कोण तू स्वतःला? लायकी तरी आहे का तुझी? त्यावेळेला लगेच मोठ्यानी सरकार असं बोलताच अपर्णा बोलते, तू जा इथून, दूर हो माझ्या समोरून, तू जा इथून. ती मोठमोठ्याने ओरडत असते. त्याच वेळेला लगेच सरकार बोलते, त्या दिवशी खरं तर तुला मी त्या घरात पाहिलं होतं, पण तेव्हा मात्र गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत. पण तुझ्या नवऱ्याचा खून मी केला म्हणून तर तू घाबरली होतीस, बरोबर ना? आता मला समजून चुकलं की तू काय लायकीची आहेस ती. आता मात्र मी शांत बसणार नाही. आणि ती तिचं तोंड आवळते आणि तिला म्हणते, असंच घाबरून राहायचं मला? तुझा लेक जो माझ्याशी डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय ना त्याला सांग, गप्प शांत राहिला, माझ्याशी डबल क्रॉस करू नकोस, नाहीतर त्याच्या बापासारखाच त्याचा गेम ओव्हर करील. त्यावेळेला अपर्णा खूपच घाबरते आणि ती सरकारचे पाय धरत म्हणते, नको नको, माझ्या कान्हाला काही करू नका. तेव्हा मात्र सरकार हसत असते. इकडे कान्हा मात्र खूपच काळजीत असतो. तो खूपच टेन्शन मध्ये असताना त्यांनी एकाला फोन केलेला असतो आणि तो सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो. तेवढ्यात तिथे सखी येते आणि सखी कान्हाला बोलते, कान्हा काय झालंय? कान्हा प्लीज, जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांगशील का? माझ्यापासून काही लपवू नकोस. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, खरं सांगू, मी तुमच्यापासून आता काहीच लपवणार नाहीये. पण मला मात्र आता असं वाटतंय की ही वेळ नाहीये ते सर्व सांगायची. पण एक ना एक दिवस तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतील बेबी सरकार, आणि त्या वेळेला तुम्ही माझ्या सोबत उभं राहाल. तुम्हाला खरंच असं वाटणार नाही ना की मी तुम्हाला फसवलंय म्हणून?
तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, अरे साक्षात देवाने सुद्धा माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं ना की कान्हा खोटं बोलतोय, तरी सुद्धा मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. कान्हा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू कधीच खोटं बोलूच शकत नाहीस. हे ऐकल्यानंतर कान्हा बोलतो, बेबी सरकार, खरंच थँक्यू, तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास दाखवताय. बेबी सरकार, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. आणि तो रडत रडत सखीला मिठी मारतो. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा काय झालंय? कान्हा, तू तर कायम हसमुख आहेस, मग तू का रडतोयस कान्हा? अशी कोणती गोष्ट घडलीये? प्लीज कान्हा सांग. कान्हा, कान्हा, असं भयानक काही घडलंय का? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, नाही, भयानक काही घडलेलं नाही, पण भयानक घडू शकतं आणि त्यावेळेला मला तुमच्या साथीची गरज आहे. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा, तू काळजी करू नकोस, तुला जेवढी माझी गरज असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्या सोबत असेल, तुला काळजी करायची गरजच नाही. तेवढ्यात मात्र सरकारची एंट्री घरात झालेली असते. तेजस्विनीला सगळं काही कान्हाने सांगितलेलं असतं. त्याच वेळेला तेजस्विनी सरकार जवळ जाते आणि सरकारला म्हणते, लाज नाही वाटत? असं का वागतेस तू? एखाद्याच्या आयुष्याशी का खेळतेस? अगं, हे खेळणं बंद कर. मनस्विनी, एक दिवस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील. मनस्विनी, सगळं काही संपून जाईल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आणि आता या सर्व गोष्टी संपल्यात जमा आहेत. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होतील. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या कान्हाला या घरात घेऊन आली आहेस ना, त्या कान्हाला मी संपवणार. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, कान्हाच्या केसाला जरी धक्का लावलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करेल, तुला संपवून टाकेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सरकारच्या नाकावर टिचून कान्हा अपर्णाला घरी घेऊन येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.